समोर येते नितीन गडकरी यांना भोवळ आलेली आहे। यवतमाळमध्ये प्रचारादरम्यान नितीन गडकरी यांना भोवळ आल्याचं कळतंय। या घडीची ही महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। नितीन गडकरी यांना भोवळ आलेली आहे। यवतमाळमध्ये प्रचार दौऱ्यादरम्यान असताना नितीन गडकरी यांना भोवळ आलेली आहे। यवतमाळमध्ये प्रचार करत असतानाच नितीन गडकरी यांना भोवळ आलेली आहे। प्रचारादरम्यान आपण पाहतोय नितीन गडकरींना भोवळ आल्याची ही दृश्य आहेत। व्यासपीठावर भाषण सुरू असतानाच नितीन गडकरी यांना भोवळ आली आणि त्यामुळे हा संपूर्ण ही दृश्य आपण पाहतो। यवतमाळमध्ये प्रचारादरम्यान नितीन गडकरी यांना भोवळ आलेली आहे। यवतमाळमध्ये प्रचार दौऱ्यावर असतानाच नितीन गडकरी यांना भोवळ आलेली आहे। प्रचार करत असतानाच त्यांचं भाषण सुरू असतानाच गडकरी यांना भोवळ आलेली आहे। संजय राठोड आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। संजय, आपण पाहतो यवतमाळमध्ये प्रचारादरम्यानच नितीन गडकरी यांना भोवळ आलेली आहे। त्यांची सध्या प्रकृती कशी आहे, नेमकं काय घडलंय? नक्कीच आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि काही वेळातच प्रचार तोफा थंडावणार आहे। त्या दृष्टिकोनातून यवतमाळवासींच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे काही वेळापूर्वी पुसदमध्ये दाखल झाले होते आणि भाषणासाठी उभे असतानाच त्यांना भोवळ आली आणि लगेच पदाधिकाऱ्यांना त्यांना पकडलं। त्यामुळे पुढील अनर्थ टळलं। मात्र सध्या त्यांची प्रकृती बरी आहे, ठीक असल्याची माहिती आपल्याला मिळते। संजय, त्यांना काही रुग्णालयात दाखल करण्यात आलं का किंवा त्या संदर्भात काही माहिती मिळते? सध्या जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती आपल्यापर्यंत मिळते आणि उन्हाचा पारा जवळ 42 पेक्षा जास्त डिग्री सेल्सिअस असल्यामुळे त्यांना भुरळ आल्याची माहिती आपल्याला या घटनेवरून मिळते। निश्चितच आपण पाहतोय संजय, खरं तर उष्णतेचा पारा वाढलेला आहे आणि गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अशा घटना घडत आहेत आणि या संदर्भात अधिक काही माहिती मिळते का? कारण आपण पाहतोय की यापूर्वी देखील नितीन गडकरींनाच अशा प्रकारची भोवळ आल्याची प्रकार घडलेला होता। आपण पाहतोय नितीन गडकरी यांना भोवळ आलेली आहे। यवतमाळमध्ये प्रचारादरम्यान गडकरी यांना भोवळ आली। पराग ढोबळे आमचे प्रतिनिधी देखील आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। पराग, आपण पाहतोय यवतमाळमध्ये प्रचार दौऱ्यादरम्यान असताना गडकरी यांना भोवळ आलेली आहे, नेमकं काय घडलंय? नक्कीच नितीन गडकरी यांना आज जे आहे सभेदरम्यान सभाची प्रकृती बिघडलेली आहे आणि त्यांना भोवळ आल्याचं जे आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहे। यापूर्वी सुद्धा खरं तर नितीन गडकरी यांची तब्येत अनेकदा जे आहे सभा सुरू असताना किंवा कार्यक्रमांमध्ये खराब झाल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे ते स्वतःच्या प्रकृतीची विशेष काळजी गेल्या काही दिवसांमध्ये घेत आहे। कोविडमध्ये सुद्धा त्यांनी अनेकांना लोकांना आव्हान सुद्धा केलं होतं। मात्र शुगर वगैरे त्यांची जी आहे ती डाऊन झाल्यामुळे कदाचित हे जो आहे आज भोवळ आल्याचं बोललं जात आहे। तसंच विदर्भातलं तापमान खरं तर मोठ्या प्रमाणात जे आहे सध्याच्या परिस्थितीत वाढलेला आहे। याचाही फटका जो आहे सर्वसामान्यांना बसतोय। त्याचाच फटका जो आहे कुठेतरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सभेदरम्यान त्यांची प्रकृती खराब झाल्यामुळे बसल्याचं आपल्याला दिसून येत आहे। पराग, निश्चितपणे विदर्भातलं तापमान वाढलेलं आहे। गडकरी यांना भोवळ यापूर्वी देखील आली होती, मात्र आता त्यांची प्रकृती कशी आहे त्या संदर्भात काही माहिती मिळते का? सध्या तरी जी माहिती मिळते त्यामध्ये प्रकृती स्थिर असल्याचं कळते आहे। डॉक्टरांकडून त्यांची तपासणी केली जात आहे अशी माहिती सध्या समोर येते आहे। रुग्णालयामध्ये त्यांना उपचारासाठी दाखल केल्याचं देखील कळतंय। त्या संदर्भात अधिकृत अजून तरी कळली नाही, मात्र प्रकृती स्थिर असल्याची माहिती येत आहे। कारण की यापूर्वी जेव्हा अशा पद्धतीची त्यांची जी आहे प्रकृती बिघडते त्यावेळेस त्यांना काहीतरी खाण्यास दिलं जाते किंवा त्या पद्धतीने शुगर वगैरे ते मेंटेन होईल अशा पद्धतीचे त्यांना दिल्यानंतर प्रकृती स्थिर झाल्याचं अनेकदा पाहायला मिळालं। आज कदाचित उन्हामुळे जो त्यांना त्रास झालेला असेल त्याच्यामुळे त्यांना प्राथमिक औषधोपचार दिल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते आहे। निश्चितच धन्यवाद पराग या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय की यवतमाळच्या प्रचारादरम्यान नितीन गडकरी यांना भोवळ आलेली आहे, त्यानंतर त्यांना आता खासगी रुग्णालयात दाखल केल्याची देखील माहिती समोर येते। मात्र त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं देखील कळतं। यापूर्वी देखील वारंवार अशा पद्धतीच्या घटना समोर आलेल्या होत्या। विदर्भामध्ये सध्या तापमान प्रचंड वाढलेलं आहे आणि अशा तापमानाच्या वाढलेल्या परिस्थितीमध्ये जाहीर प्रचार सभांच्या माध्यमातून नितीन गडकरी यांना अशा पद्धतीची भोवळ आल्याचं देखील समोर आलेलं आहे। यवतमाळमध्ये नितीन गडकरी हे महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा घेत असतानाच प्रचारादरम्यान खरं तर त्यांचं भाषण सुरू असतानाच व्यासपीठावर त्यांना भोवळ आली। त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी, तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यांना सांभाळलं आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात त्यांच्यावर आता खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत अशी देखील माहिती समोर येते। यवतमाळचे आमचे प्रतिनिधी
संजय राठोड देखील आपल्यासोबत पुन्हा एकदा फोनलाईन वरून जोडले गेलेले आहेत। संजय, आपण पाहतोय नितीन गडकरी यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे, त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचं देखील समजतंय। नक्कीच गेल्या काही दिवसांपासून वातावरणामध्ये बदलाव झाल्यामुळे यवतमाळ जिल्ह्याचं तापमान 42 ते 43 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचलेला। अशात वाढता तापमानाचा पारा लक्षात घेऊन याचा फटका सध्या नेत्यांना सुद्धा बसत असल्याचे या घटनेवरून आपल्याला दिसून येते। एकंदरीत नितीन गडकरी आज महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी यवतमाळच्या पुसदमध्ये दाखल झाले होते आणि भाषणासाठी उभे असताना त्यांना त्याच दरम्यान भोळ आली आणि भोळ आल्यानंतर लगेच तिथं बसून असलेल्या पदाधिकाऱ्यांनी नितीन गडकरींना खाली कोसळण्यापासून बचावलं आणि ताबडतोब त्यांना यवतमाळच्या एका नामांकित खाजगी रुग्णालयात दाखल केलेलं आहे। सध्या त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांकडून आपल्याला मिळते। संजय, आपण पाहतोय यापूर्वी देखील नितीन गडकरी यांना जाहीर कार्यक्रमामध्ये अशा पद्धतीची भोळ आल्याचं आपण बघितलेलं आहे। त्यांना शुगर आणि बीपीचा त्रास असल्याची देखील कळतंय। नक्कीच मंत्री नितीन गडकरींना ही काही पहिलीच वेळ नाही भोळ येण्याची, याआधी देखील 2-3 अशा घटना घडलेल्या आहेत। मात्र नितीन गडकरींना शुगर आणि बीपीचा देखील त्रास आहे, त्यातच वाढता उन्हाचा त्यांना त्रास झाला असावा, त्यामुळे प्रचंड ऊन आहे आणि त्यातच त्यांना भोळ आल्यामुळे त्यांना पुसदच्या एका शुगर तज्ञ डॉक्टरांकडे त्यांना उपचारासाठी ऍडमिट केलेलं आहे। मात्र प्रकृती ठीक असल्याची माहिती आपल्याला मिळते। निश्चितच धन्यवाद संजय या सविस्तर माहितीसाठी। नितीन गडकरी यांना एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे, मात्र त्यांची प्रकृती आता स्थिर आहे अशी देखील माहिती समोर येते। यवतमाळमधल्या पुसदमध्ये प्रचार सभा सुरू असताना, भाषण सुरू असतानाच नितीन गडकरी यांना भोळ आले आणि त्यानंतर त्यांना आता रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं देखील कळतंय। यवतमाळच्या पुसदमध्ये प्रचार सभेदरम्यान हा सगळा प्रकार घडलेला आहे।